आज मी तुम्हाला पीएमसीचा एक असा शोध दाखवणार आहे जो शोध तुम्ही बघितल्यानंतर पीएमसीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीत त्या शोधामुळेच पुणेकरांचं आयुष्य सोपं झालंय। व्हिडिओची सुरुवात करण्याआधीच सांगतो की चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण अजून बॅगभर गोष्टी ज्यांच्यावर आपल्याला गप्पा मारायच्यात। तर मला एका व्ह्यूअरने कमेंट मध्ये के मार्केटची लोकेशन सांगितली आणि मला तिथे गेल्यानंतर समजलं की आपल्या पीएमसीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट तर तिथेच आहे। मग म्हटलं पीएमसी तर ही कौतुकास्पद गोष्ट सांगत नाहीये, शेवटी पीएमसी पण आपलीच आहे की। आणि मला माहितीये की खूप कामं असतात पीएमसीला, विसरले असेल। आणि सोबतच मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी कमेंट केली की हा पीएमसीचा एरिया नसून कॅन्टोन्मेंटचा एरिया आहे। मग मला थोडंसं वाईट वाटलं की आपण पीएमसीची तारीफ करायला कमी पडलो, त्यामुळे आज आलो डायरेक्ट के मार्केट चौकात पीएमसीच्या एरियात। आता तुम्ही जर पीएमसीचं हे इन्व्हेन्शन बघितलं तर तुम्हाला लांबना चंबर वाटेल, पण रिअलिटीमध्ये तो चंबर नसून गतिरोधक आहे। त्याची बनावटच अशी आहे की पावसाळ्यामध्ये चुकून जरी एखादी गाडी थोडी स्पीड मध्ये आली तर माणसाचं माकड हाड तुटून माणसाची गती संत होते। नाही आपल्याला हीच तर टेक्नॉलॉजी पाहिजे, तसं पण देशामध्ये पॉप्युलेशन जास्ती झाली। बरं ठीक आहे, तिथून थोडं पुढे आल्यानंतर मला डायरेक्ट गावाची आठवण येते, कारण रोड कॉन्ट्रॅक्टर्सनी एक पण संधी सोडली नाही आपल्याला खुश करण्याची। हे जे रोडवर तुम्ही टेक्स्चर बघताय ना, ते तुम्हाला फक्त एका खेडेगावातच दिसू शकतं। आणि आपल्या पीएमसीला चांगलंच माहिती आहे की पुणेकर किती बिझी आहेत, त्यांना गावाकडे जातच येत नाही। पण ते सगळं सोडा, त्याच्याच बाजूला असा एक कॉन्क्रीटचा डोंगर करून ठेवलाय। आता मला त्याच्या मागचं रहस्य तर समजलं नाही, तुम्हीच कमेंट मध्ये सांगा। शेवटी माझी पीएमसीला एक विनंती आहे की तुम्ही असे इन्व्हेन्शन्स कायम करत राहावे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा एवढा का बोलतोय, तर आर्टिकल 19च्या अंडर मी माझं मत मांडू शकतो। आणि जर सिरियस बोलायचं झालंच तर पीएमसीला माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्यात यावं, कारण पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टींमुळे कदाचित कुणाचा तरी जीवही जाऊ शकतो। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा।